पण पहिली गोष्ट, राम मंदिरात जाण्यासाठी VIP लागतील का तुम्हाला? समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे, तर तुम्ही त्याला सांगणार काय तू VIP नाही आहेस, तू मागे हो? हेच तर आम्ही म्हणतो. तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये? देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाबासाहेब हवेत की मंदिराचे दरवाजा लहान करून फक्त VIP अमुखे तमुखे? नाही चालणार. तोडून टाकू दरवाजे. तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. आता कायद्याने रोखू शकत नाही. राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. तेव्हा हे एखादे दिवस जे काय थोटांड करायचं तेवढं करून घ्या. कारण कसं आहे, निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती. काहीच काम करायचं नाही 4.5 वर्ष आणि शेवटचे 6 महिने राम 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 राम. जनता ह्यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे. मोदी आणि रामलल्लाचा एक फोटो आहे. ह्याच्यावरनंच वाढलेलं अहंभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना. अहम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे ना. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता कारवाई सुरू झाली. असं आहे की मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की EVM कॅन बी मॅनेज्ड. जे त्या चिप आहे, ती चिप आली म्हणजे मानवी हस्तक्षेप आला. मानवी हस्तक्षेप आला म्हणजे मॅनेज आलं. हां, त्याच्यात चिप नसती, काहीच नसतं तर ठीक आहे, तर समजू शकलं. तर चिप आली म्हणजे कुठल्या तरी मानवी निर्मिती आहे ना ती. जर मानवाने ती चिप निर्मित केली आहे तर मानव त्याच्यामध्ये कधी हातात हात घालून खेळ करू शकतो. कुठल्याही लांबनं टावरवरनं सिग्नल सोडू शकतो. ती EVM मशीन फास्ट करायची का स्लो करायची हे वरनं तो सिग्नल देऊ शकतो. त्याच्यामुळे EVMमध्ये का अमेरिकेने EVM काढून टाकलं? का ब्रिटिश सरकारने EVM बाहेर काढून टाकलं? का जर्मनीमधनं बाहेर केलं? का नेदरलँड्समधनं बाहेर केलं? का फ्रान्समधनं बाहेर केलं? तिथं एवढे म्हणजे पुढारलेले देश आहेत. अमेरिकेसारख्या देशामधनं जेव्हा EVM बाहेर काढलं जातं तेव्हा काहीतरी कुठेतरी काहीतरी असेल ना. सर, पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता गोंधळ उडालेला आहे. जे सदस्य आहेत म्हणजे शिंदे गट असेल आणि भाजप असेल यांनी दादांवरती आक्षेप नोंदवलेला आहे की त्यांना वाढीव जो निधी आहे तो दिलेला नाही आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित नाही. दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल. प्रत्येक जिल्हाध्यक्षकांना आता 4 चाकी गाड्या देणार आहेत आणि त्याचं आता टेस्ट ड्राईव्ह सुद्धा करण्यासाठी बोलले. असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही. पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना. कधी काय वेळ सांगता येत नाही. निवडणुका जाहीर तर होत्या, मग बघा पळापळ. महिंद्रा कंपनीच्या 40हून अधिक गाड्या ते काय 40 नाही 400 घेतली. कालांतराने त्याने प्रत्येक आमदाराला पण गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर 2 माणसं पण देणार, ड्रायव्हर पण देणार आहेत. नजर ठेवावी लागेल ना. निवडणुका जाहीर झाल्यावर कोणी पळून जायला नको कुठे. सर, येणाऱ्या नवीन वर्षात जरांगे पाटील येणार आहेत मुंबईत आझाद मैदानावर आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की मुंबईमध्ये यायची आम्हाला हौस नाही, आम्हाला गोळ्या घातल्या तरी पण चालेल, आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण देणार होतं ना हे सरकार 24 तारखेपर्यंत. मला कशाला प्रश्न विचारत आहेत? ज्यांनी सांगितलेलं आरक्षण देऊ त्यांना प्रश्न विचारा ना. सरकार पुढं घोंगडं भिजवत ठेवतं आरक्षणच्या नावाने. आरक्षण मिळणारच नाही हे माहीत असून सुद्धा सरकार खेळ खेळत होतं. आणि आम्ही म्हणजे मी तरी निदान स्पष्टपणाने बोलत होतो की होणारं काम नाही, हे दिल्लीतच जाऊन होईल. आणि हे समाजाशी खेळत होते. कधी OBC समाजाशी खेळत होते, कधी मराठा समाजाशी खेळत होते. पण समाजाशी खेळून समाजाला अस्वस्थ करून आपल्या बाजूला ठेवता येईल का हा प्रयत्न सत्ताधारी करतायत आणि करतच राहतील.